स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, ती सावित्री आज जगाची शिलेदार, ती सावित्री आज जगाची शिलेदार. स्त्री शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. स्त्री शिक्षणासाठी, स्त्री सन्मानासाठी, स्त्री हक्कासाठी त्या माऊलीने लढा दिला. त्या माऊलीला, त्या रणरागिणीला, त्या आदिशक्तीला माझा मानाचा मुजरा. अहो झोपेचे ढोंग घेतलेल्यांना उठवावं कसं, बहिरेपणाचे ढोंग घेतलेल्यांना सुनवावं कसं. आपल्या समाजात स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कसं आणि शिक्षण हेच आपलं जीवन आहे हे आपल्या समाजातील लोकांना समजून सांगावं कसं. खरंच आज आपला देश, आपला समाज खूप प्रगती करत आहे, प्रगतीच्या वाटचालीवर आहे. पण तरीही आपल्या समाजात, आपल्या देशात स्त्रियांना जेवढे महत्त्वाचे स्थान मिळायला पाहिजे तेवढे नाही मिळत. म्हणूनच एका स्त्रीला, एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जायचं. तिच्या जन्मा अगोदरच तिचं बालपण हिरावून घेतलं जायचं. पण त्यावेळेस आपल्याला कोण अधिकार देत असे त्या उमलत्या कळीला तोडायचा, त्या लहान जीवाला मुळापासून नष्ट करण्याचा. त्यावेळेस ती उमलती कळी, तो लहान जीव आपल्या आईला बोलायचा. पुरुषात्वाचं ओझं खाली लपलेले त्या अश्रूंनी पाहायचंय, पुरुषात्वाचं ओझं खाली लपलेले त्या अश्रूंनी पाहायचंय. काळाच्या पलट्या रडू नको आई, अगं काळाच्या पलट्या रडू नको आई, आता मला जगायचंय, आता मला जगायचंय. आपल्याला आपल्या समाजात असं नाही केलं पाहिजे. आपण म्हणतो मुलगा झाला तर चांगलं आहे पण मुलगी नको. पण मुलगा किंवा मुलगी या दोघांनाही आपल्या देवाचे दैवत म्हणून आपण कधी स्वीकारले का? पण आपल्याला दिसतच नाही की बाहेरच्या समाजात स्त्रियांचे स्थान किती मोठे आणि आपल्या समाजात किती लहान आहे. पण तरी आम्हाला मुलगाच हवा, कारण आमची संस्कृती म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती ना. रात्री दारू प्यायची आणि बायकोला मारायचं, हीच का हो तुमची पुरुषप्रधान संस्कृती? कुणी मला सांगेल का हीच का हो तुमची पुरुषप्रधान संस्कृती? पण तरी आम्हाला मुलगाच हवा, कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मुलगा म्हणजे कुलदीपक. पण मुलगी तुमच्या वंशाची पण ती नाही का बनू शकत? तिला पण हक्क आहे जगण्याचा. मुलगा फक्त एकटाच तुमच्या घरचा दिवा, पण मुलगी सासर माळे हे दोन्ही दैवत ठेवणारी एक ज्योत आहे. म्हणून विसरू नका, लक्षात ठेवा. अगर फूल न रहे धरती पर, अगर फूल न रहे धरती पर तो फल कहाँ से लाओगे? अगर फूल न रहे धरती पर तो फल कहाँ से लाओगे? अंश काट कर अपना तुम अंश कहाँ से बढ़ाओगे? अंश काट कर अपना तुम अंश कहाँ से बढ़ाओगे?